या कारणामुळे दुर्बल माणसांना नसतो हे पक्क लक्षात ठेवायचं. शुभेच्छा द्यायला बलवंत माणसं असावे लागतात. ते नुसतं काय मोबाईलवर टाकायचं रोज उठून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि 3-4 रोज जाय ना बायको संगे दांगडो व्हायले बोलणं बंद आणि कधी गुड मॉर्निंग त्यांना उठ राहिलं चित्र त्यांना ते काही चहा बनाय राहिलं गुड मॉर्निंग काही लाज बी वाटत नाही का एवढीच एवढी. गुड म्हणजे सुखी सुखी माणसाने सुखासारखं बोलावं. शुभेच्छा द्यायच्या आपण आशीर्वादच जर द्यायचा मग कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद विठ्ठल जास्त असतं त्या मुली होऊन जन्माला येतात. हे काय आमचं माणसांचं आम्हाला खरी खरी लांबावी राहिलं. स्त्री जन्मात येणं म्हणजे विशेष पुण्य असावं लागतं आणि विशेष देवाची कृपा. आपल्यावर कृपा नाही केली रात दिन पय तू गरमा लय तू काहीही कर तुला हाऊस होती ना. हे आपलं बरं का मामा हे आपलं स्त्रियांचं एवढं भाग्य आहे जन्माला येताना भगवंताने तुमच्या नजरेत नशा दिली तुमच्या ओठात अमृत दिलंय तुमच्या शब्दात संगीत दिलं. हे 3 तत्व जर तुम्ही चांगले वापरले सासर आणि माहेर जीव उधळेल तुमच्यावर. हे तत्व नाही जमले मग काही काही बाया माहेरले बी चालते नाही सासरले बी चालते. हे सासरवाले म्हणतात तू दसरा पैन जाय आणि खोपडी विसन ये आणि ते माहेरवाले म्हणतात येईल दिवाळीना पहिला रोज बोलावा आणि बाशी दिवाळी तंगाडा. स्वभाव दोष. जर हे तंत्र व्यवस्थित वापरलं नजरेतली नशा सृष्टी नशा आहे ब्रह्मांड नशा आहे असं समजू नका. नशा दारू मध्ये बोलू नका. काही जाय का जाय का काही जागावरती दांगडोय कॅमेराला बवणार राह ना का नाही. बरं थोडस ऍडजस्ट करा आणि ऐकायचंय कीर्तन. मला ते कीर्तन काय करतात 66 वर्षाचं वय आहे माझं. गर्भार उबगी जायल ते माले पाहूनही काय करणार. अहो माझं ज्यावेळेस लग्न झालं होतं महाराज एक तर उंची कमी अण्णा एक तर माझी उंची कमी होती. जमिनी जमिनी जमणं गाव म्हटलं जमीन घे. तर ते माझ्या पत्नीला सांगायचे तिच्या क्लासमेट आमच्या गावातल्या तू यांना काय देख आता गावातलेच होते. थट्ट्याचं नातं थट्टा भाग्यवान माणसाची केली जाते. तुम्हाला राग येतो आपली थट्टा केली पाहिजे हजारो लोकांनी. पूर्वी माझं पोट वाढलेलं होतं ना गावातच सासरवाडी असल्यामुळे अर्ध गाव सासराकडलं अर्ध गाव आमनाकडलं. तताना पुरा थट्टा करेत आता नाही भाऊ जाया थट्टा करेत. आता माझं पोट इतकं जबरदस्त मोठं होतं भाऊसाहेब पूर्वी मी आठ उभा राहू तर पोट निमगुई पार आहे. आता डेअरीच एवढी वाढली होती त्याला मी तरी काय करू. मला पाहिलं की लगेच भाऊजाय उन्हा माय खापर. मला काय वाटे दिगंबर महाराज तुम्ही सांगा. मुद्दाम तुम्हाला निवडलं मी. मला काय वाटत गण राग ये. माईला सांगायचं मी एक मुद्दाम मला असं बोलतात म्हटलं तुला कावान सुमार नाही ना माई तू आर कंट्रोल कर. त्या पावबा महाराज सारखा वय पोट कमी करून टाकलं मी आता. तर मला रोज लोक तब्येत बरोबर नाही का म्हणतो तू पाय माशी का काही. असंच चालेल. कायम एकच करा प्रत्येकाने हसत राहा. हसणं हे उत्तम औषध आहे.
बरेच लोक सिरियस वागतात, कीर्तनातही पटत नाही काय काही लोकांना. ते माईकवर उभं राहून सांगतात त्यांच्या कीर्तनात, मला विनोद आवडत नाही, मला एवढं पटत नाही. अरे तुला येत नाही ना रे, आवडत नाही पटत नाही का? सगळ्या कला शिकता येतात, विनोद शिकता येत नाही. प्रत्येक कला, पकवास शिकता येईल, पेटी शिकता येईल, कीर्तन शिकता येईल, वक्तृत्व शिकता येईल, गायन शिकता येईल, सगळं काही शिकता येतं. विनोद शिकता येत नाही. विनोदी म्हणून जन्माला यावं लागतं. विनोद म्हणजे काय, जोक सांगणे का? विनोद हा उपजत असतो. ज्यांच्याकडून मी विनोद शिकलो, खानदेशातले एकेकाळचे खानदेश रत्न असणारे धुडकोजी महाराज पोरेकर असे कीर्तनकार होते महाराज. इतका जबरदस्त चालता बोलता विनोद होता. आणि ते माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे मी त्यांच्याकडे विनोद शिकलो. त्यांनी मला एकच सांगितलं, विनोद शिकला, विनोद करतोय, विनोदी माणसाच्या घरात जन्माला आलोय तो. माझे वडील खूप विनोदी होते, पण विनोद अश्लील नसावा, विनोद व्यक्तिशा नसावा, आपल्या विनोदाचं माध्यम करून कोणाला टोचून बोलणं नसावं. विनोद अमर आहे, विनोदी माणूस मरतो. तुझ्याकडून ज्यांच्याकडे विनोद जाईल, जे तो विनोद उचलतील, ते जीवनाचे सुधारक असले पाहिजे, विभाजक नको. विनोद अमर आहे. भगवान श्रीकृष्ण विनोदी होते, हनुमानजी विनोदी होते. करा ना विनोद, प्रफुल्लित राहा. सकाळी हे गुड मॉर्निंग का पाठवतात की तुम्हाला सकाळ आनंदाची जाओ. सकाळ आनंदाची कुणाला उगवते? जे झोपताना आनंदी झोपतात. झोपतानाच आनंदामध्ये झोपा, टेन्शन घेऊ नका. जे टेन्शन घेऊन झोपतात, सकाळी उठूनही जांभयास देतात ते लोक. कारण तू 12 तास झोपणार तरी तू ना तोंडवर अशी नुरानी दिकी राहिली नाही. त्यांना विचारलं, म्हटलं तुम्हाला असं प्रसन्न नाही वाटत का? तर त्यांच्या पत्नीने सांगितलं, नाही म्हणे महाराज, या घराना काही पी तोंडी उतरेलचेत म्हणे. काय या कारणमा मी कथाईन देवाई गु, मी विनोद करते, मी यांना विनोद सांगतात, या मला सांगतात म्हणे. असं पलपल घडी हसणं पडस का म्हणतो, मग सक्रातले हसत जा तुम्ही. असो, सालाबादाप्रमाणे चालणारा आपला सप्ताह. अशोकजी महाराज या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण करतायत. गोकुळांनाही त्यांच्या जोडीला सहकारी आहेतच ना. सालाबादाप्रमाणे चालणारा आपला सप्ताह. अशोकजी महाराज या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण करतायत. गोकुळांनाही त्यांच्या जोडीला सहकारी आहेतच ना. मी गृहीत धरतो आहेत. पारायणाला बसलेले जीही संख्या असेल, 20, 25, 30 लोक, सगळ्यांच्या चरणी साष्टांग हे करी दंडवत. ज्ञानेश्वरी समजली तरी वाचा, नाही समजली तरी वाचा. ज्ञानेश्वरी समजणं एवढं सोपं नाही, अवघड तर अजिबात नाही. तो कृपेचा विषय आहे. मला वाटते की काही लोकांना इंग्लिश शिकण्यात अडचणी येते.